नमस्कार, जय हिंद, जय भारत. नुकतीच 27 तारखेला ट्रेड डील झाली भारत युरोपियन संघासोबत. युरोपियन संघाचे 27 देश, ठीक आहे. साधं भारताने एक मोठी अचीवमेंट म्हणता येईल ते साध्य केले, ठीक आहे. याचा डायरेक्टली इनडायरेक्टली झटका बसला तो बांगलादेशला, ठीक आहे, जो की थोडासा म्हणजे ॲज अ हवेत उडत होता, ठीक आहे. सोबतीला जात होता ॲज अ पाकिस्तानच्या, आणि वरून त्याला थोडा अमेरिकी सपोर्ट भेटला, ठीक आहे. भारतानं कसं काय ॲज अ बांगलादेशचा जो उदरनिर्वाह आहे, जो मॅक्झिमम ट्रेड आहे, ॲज अ ट्रेडमधला 80% जो ॲपिरियल इंडस्ट्री त्याच्यावर आहे डिपेंड आहे, म्हणजे ॲज अ कपडा उद्योगावर डिपेंड आहे. भारतातून जो ट्रेड आपला बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट होतो, ठीक आहे, त्याच्यावर तिथली बांगलादेशातली अर्थव्यवस्था टिकून आहे, ठीक आहे. त्याला ॲज अ मार्केट म्हणून युरोप सर्वात मोठं मार्केट, ठीक आहे. त्याच्यातच आता ॲज अ भारताचा खेळ एक झाला आहे की ज्या पद्धतीनं युरोपियन युनियनसोबत जे आपले फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाले, ठीक आहे. बांगलादेशसोबत पहिल्यापासूनच त्यांचे, त्याच्यामुळे त्यातला बांगलादेशचा कापड अमेरिकेमध्ये, ठीक आहे, मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो. बांगलादेश का करतो युरोपियन युनियनले किंवा मोठमोठाले ब्रँड ॲज अ बांगलादेशमध्ये सस्ता लेबर भेटतो, सस्ती इंडस्ट्री आहे, लेबर आहे, कास्ट आहे, आणि तिथं रॉ मटेरियलसुद्धा सस्ता उपलब्ध असतो, म्हणून त्याच्यावर ॲज अ युनिट प्रस्थापित करून, ठीक आहे, तिथं मॅन्युफॅक्चरिंग करून एक्सपोर्ट करतात. आपलं ब्रँड लेबल लावून मोठमोठ्या प्रमाणात बाहेर जाऊन रेट व्हॅरी करतात, ठीक. झारा, जुडिओसारखे बहुत मोठाले ब्रँड ते तसं बनतात. सोबत भारत त्याला ॲज अ यान प्रोव्हाइड करतो, जो लंब्या धाग्याचा कापूस असतो. तर भारत जो एक्सपोर्ट करतो, ठीक आहे, ॲज अ धाग्यापासून बनलेला एक कापड ॲज अ टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये मिळतो, जो अनट्रेचेड कापड आहे, आणि जो ज्याचा प्रोक्युरमेंट झाल्यावर त्याच्यावर ॲज अ एक बनाया शर्ट म्हणजे शिवलेलं ते बांगलादेश करतो, त्याला ॲपील उद्योग म्हणतो. तो डायरेक्ट एक्सपोर्ट करतो युरोपियन युनियनमध्ये, मोठ्या प्रमाणात मागणी असते. तर आता ज्या पद्धतीचं भारताची डील झाली, तर त्याच्यामध्ये भारत आपली संधी साधू शकते, आणि जे बांगलादेशमध्ये लोकांना जे भडकवण्यात आलं आहे की भारताकडून जर येणारा सस्ता, ठीक आहे, या ट्रेड धागा बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट न करणे, त्याच्यासाठी तिथले लोक ॲज अ उपोषणाला बसले आहे. ते म्हणत आहे की 1 फेब्रुवारीपासून काम बंद करू, कारण की पॉलिटिकल अनरेस्टिमेंट तिथं चालू आहे. त्याच्यामुळे त्यांना माहितीच नाही का आपण जे डिसिजन करून राहिलो त्याचं फार नुकसान किती आहे, ठीक. सोबतच भारतानं जेव्हापासून शेख हसीनाला शरण दिली आहे, तेव्हापासून भारताचे रिलेशन बांगलादेशसोबत विस्कळीतच गेले आहे, ठीक आहे. अडाणीची जे इलेक्ट्रिसिटी आहे 60% कट केली आहे, बिकॉज त्यांना पैसा दिला नाही म्हणून. सोबतच त्यांना सध्या आता बहुत विकट दिवस पाहायला भेटतील, अशी परिस्थिती बांगलादेश स्वतःच्या हातानं स्वतः निर्माण केली, अशी आपण समजू शकतो. बिकॉज ॲज अ अल्टरनेटिव्ह शोधण्याच्या नादामध्ये जर ते आपला पूर्ण ज्यानं सपोर्ट केलं त्याला भुलत असेल ना, ज्याच्या विरोधात आपण जाऊन ॲज अ पाकिस्तानातून बांगलादेश बनवला, पुन्हा त्यांच्यासोबत जात असेल, तर भारताने आपलं स्टँड दाखवायला पाहिजे ना, आपली पॉवर, ठीक आहे, दिसून पडतील, ठीक आहे. हे मुद्दा कन्क्लूड करायचा होता. आय होप शॉर्ट बट स्वीट समजलं असेल. मी तेजस गाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेता येत राहणार. आजच्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय भारत.